राज्यातील ओबीसी प्रवर्गातील 27 जातींच्या केंद्रातील आरक्षणाचा मुद्दा एबीपी माझानं लावून धरला। त्यानंतर या 27 जातींचं नागरिक सातत्याने एबीपी माझाशी संपर्क साधून आपली अडचण सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। भावसार आणि बेलदार समाजाच्या प्रतिनिधींनी या सगळ्याबाबत काय माहिती दिली ती आपण पाहूया। भावसार समाजाचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असतं तर त्या कास्ट सर्टिफिकेट काढताना त्यांना अत्यंत आणि अनंत अशा अडचणी येत आहेत। ती अडचण म्हणजे अशी आहे की सेंट्रलची जी यादी आहे त्या यादीमध्ये भावसार समाजाचं जे स्पेलिंग केलेलं आहे ते अनावश्यक त्याने टाकला, म्हणजे बहा हो सार अशा प्रकारचं केलं आहे। महाराष्ट्र शासनाने ह्या सर्व जाती 170च्या अंतर्गत भावसार या अंतर्गत सर्व जाती एकत्र आणल्या, परंतु 1967च्या अगोदर जर समजा एक रंगारी जर असेल तर आज ते रंगारीचं सर्टिफिकेट भावसारचं सर्टिफिकेट देत नाही। त्यामुळे केंद्रामध्ये फायदा होत नाही ना, त्यामुळे केंद्रामध्ये फायदा होत नाही। आज जे आमचे गडचिरोलीपासून चंद्रपूरपासून यवतमाळ वर्धा या भागातील जे तनोत विद्यार्थी आहे यांना अडचणीचा भाग जात आहे की ओबीसीच्या जेव्हा केंद्राच्या लिस्टमध्ये केंद्राच्या जागेसाठी आम्ही फॉर्म भरतो आहे किंवा कोणत्याही परदेशातल्या शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरतो आहे तिथे मात्र या उपजातीचा समावेश होत नाही, नावच येत नाही। कारण बेलदार येतं पण त्याच्या उपजाती येत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या समोर आमच्या समोर येतो आहे। माझं 2021मध्ये आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं, पुणेला भरती होती, तर 7व्या क्रमांकावर मी क्लिअर झालो, पण सेंट्रल कास्ट नसल्यामुळे मला तिथून कापला गेला। आणि माझ्या व्यतिरिक्त माझे 4 मित्र, आम्ही माझे 2 आर्मीमध्ये आणि BSFमध्ये हे सुद्धा सिलेक्ट झाले होते, पण सेंट्रलची कास्ट नसल्यामुळे यांचं सिलेक्शन झालं नाही। तर आमच्या व्यतिरिक्त आमचे समाजाचे जितके पण लोक जे आता अभ्यास करून जे सेंट्रलच्या जॉबसाठी अप्लाय करत आहे सगळ्यांची सेम प्रॉब्लेम आहे की तो एक डॉक्युमेंट नसल्यामुळे आम्हा सगळ्यांना त्या गोष्टीपासून वंचित राहावं लागतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.